नाशिकमधील द्राक्षांची युरोपियन देशांसह रशिया, फ्रान्स, युक्रेन, नॉर्वे, नेदरलँड, स्वीडन, पोलंड, स्पेनमध्ये निर्यात होते. मात्र गेल्या मे महिन्यापासून आलेल्या पावसामुळे द्राक्षांना प्रचंड फटका बसलाय. त्याचा थेट परिणाम द्राक्ष निर्यातीवर झालेला आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे जिल्ह्यामधून द्राक्ष निर्यात संथ गतीने सुरू आहे. निर्यातीमधून देशाला मोठे परकीय चलन मिळते. 2024-25 या हंगामामध्ये देशातून 2,71,253 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झालेली होती. त्यातून सुमारे 3,000 कोटींचं परकीय चलन मिळालेलं होतं. यंदा मात्र 1,31,000 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात होणार असून त्यातून केवळ 1,000 ते 1,200 कोटींच्या आसपास परकीय चलन मिळण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्धाची पश्चिम आशियामध्ये व्याप्ती वाढल्यामुळे त्याचा परिणाम मध्य पूर्वेमधील फळांच्या निर्यातीवर झालाय. त्याचा सर्वाधिक फटका केळी निर्यातदारांना बसलेला आहे. पुरवठा साखळीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केळीचे 1,500 ते 1,750 कंटेनर सध्या अडकून पडले. जहाजांच्या मार्गावर सुद्धा शिपिंग लाईन्स तसंच संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतंही स्पष्ट मार्गदर्शन मिळत नसल्याचं चित्र आहे. याबाबत वेळेत मार्ग न निघाल्यास केळीच्या 700 कोटींच्या व्यापाराला फटका बसण्याची भीती आहे. मुंबईमधून मध्य पूर्वेतील बाजारपेठांमध्ये ही फळं पाठवली जातात. बंदराबाहेर मोठ्या संख्येनं सर्व फळांचे कंटेनर गेट इनच्या प्रतीक्षेमध्ये उभे आहेत.